नमस्कार मंडळी, शुभ दीपावली। आज आपण बनवत आहोत भाऊबीज स्पेशल चमचमीत दाबेली। त्याच्यासाठी आपण बटाटी 1.5 किलो घेतलेली आहे। 15 जणांसाठी आपण ही दाबेली बनवत आहोत आणि आपण आता ही स्वच्छ बटाटी धुवून घेणार आहोत। आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बटाटी। आता आपण मधनं कापून घेऊया अशी आणि आपल्याला उकडत ठेवायचे आहेत। सगळी बटाटे आपण मधनं कापून घेणार आहोत। आपल्याला पाणी टाकून घेऊया आपण आणि मऊ छान शिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला कुकरला लावलेत, मग शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण। बटाटे आपण काढून घेऊया परातीत। छान उकडले गेले हे बघा। आता आपल्याला सालं काढून घ्यायचे त्याची। आपण जी बटाटी उकडून घेतलेली आणि सालं काढून घेतलेत आपण, आता आपण किसून घेऊया बटाटी सगळी। आता दाबेली मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत घरच्या घरी। लवंग घेतलेत आपण 5-6, काळी मिरी घेतले 5-6 आणि दालचिनीचे तुकडे घेतलेत 3। 2 छोटे चमचे जिरं घेतले, 2 छोटे चमचे बडीशोप घेतले, लाल तिखट घेतले आणि धण्याची पावडर घेतले। आपण जिरं टाकूया, भाजून घेऊया थोडं। सुकच भाजून घ्यायचं आपल्याला सगळा मसाला। बडीशोप टाकूया, छान असा वास येतो मस्तपैकी। त्याच्यात धण्याची पावडर आणि जो आपण गरम मसाला घेतलाय तो पण टाकूया आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आणि असंच ढवळून भाजून घ्यायचा गरम मसाला। छान असा वास सुटलेला आहे बस गरम मसाल्याचा पण। आता हे आपण बारीक वाटून घेऊया आणि त्याच्यात मसाला टाकून अजून बारीक करून घेऊया। आपला दाबेली मसाला तयार आहे, मिक्सर मधनं बारीक करून घेतलाय। दाबेलीसाठी आपण तिखट चटणी करून घेतोय। हिरव्या मिरच्या 8 ते 10 घेतल्यात आपण। कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतले आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर घेणार आहोत आपण। तिखट चटणी वाटून घेतलेली आहे, आता ती बाजूला ठेवूया। आपण 2 छोटे चमचे तेल घेतलंय आणि शेंगदाणे भाजून सालं काढून घेतलेत आपण। आणि आपण आता थोडासा लाल तिखट मसाला 2 चमचे बारीक घेतलाय, तो आधी टाकूया त्याच्यात। चांगलं परतून घेऊया आणि जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते त्याच्यात मिक्स करूया। आता हे आपण काढून घेऊया। काढून घ्यायच्या अगोदर थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि परतवून घेऊया।
4 मोठे चमचे तेल घेतलंय आणि आता आपण दाबेलीसाठी मसाला तयार केलेला तो सगळा टाकत आहोत. परतवून घ्यायचं चांगलं आपल्याला. परतवलेलं आपण आता थोडा थोडा करून आपण बटाटा किसलेलं बटाटा त्याच्यात मिक्स करूया. छान असं परतवून घ्यायचं आपल्याला. थोडंसं पाणी टाकूया म्हणजे जेणेकरून मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे त्याच्यात. आपण परतवून घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया आपण. आपण दाबेलीसाठी जे बनवलेलं आहे ते आता काढून घेऊया. थोडंसं डाळिंब टाकून घेऊ याच्यावर. थोडीशी शेंगदाणे आणि आपल्याला आता पावाला क्रॉस मध्ये कट करायचं. पूर्ण नाही कट करायचं, क्रॉस मध्ये थोडंसंच कट करायचं. आपण जे बनवलंय त्याने थोडीशी चटणी लावून घेऊया, तिखट चटणी. सारण बनवलेलं जे मटेरियल आहे ते बघून लावून घेऊया मस्तपैकी. बटर लावून घ्यायचं आपल्याला. भरपूर सारखं बटर लावून घ्यायचं, भरपूर असं. आणि तर आपण ठेवून घेऊ. अजून एक पाव घेऊया आपण, तसंच करूया. क्रॉस कट करायचं आपल्याला. एवढाच ओपन करायचं, जास्त नाही. त्याला पण आपण चटणी लावून घेऊया तिखटवाली. बनवलेलं जे आहे ते पण छान लावून घेऊया. भाजी दाबेलीची. अजून थोडं. दोन्हीकडनं बटर लावून घेऊया ह्याला पण भरपूर सारं. दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आपल्याला. दोन्ही बाजूनी आपल्याला परतवून घ्यायचं. घेऊया आणि छान असं शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि लास्टला शेव. ओपन करून शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे असं गच्च भरायचं आहे. शेव लावायचे साईड. थोडीशी शेव लावायची. आपली दाबेली रेडी आहे. मस्त अशी चमचमीत दाबेली आपली रेडी आहे. Subscribe to Sneha Nandelo.